नमस्कार, मी शुभम शिर्के. आपल्या महानगरामध्ये आपलं स्वागत आहे. आपण ठाण्यातल्या 3 पेट्रोल पंप या परिसरात आहोत. ठाण्यामध्ये पुरेसा पेट्रोल पुरवठा असून देखील बहुतांश नागरिकांनी आज पेट्रोल पंपावरती जमावाची नागरिकांनी गर्दी केली आहे. मोठा जमाव इथे बघू शकता माझ्यापाठी. बहुतांश नागरिक पेट्रोल पंपावरती पेट्रोल भरण्यासाठी येत आहेत. पेट्रोलचा पुरेसा साठा असताना देखील मोठ्या प्रमाणात नागरिकांनी काही प्रमाणात गर्दी केली आहे. तुंबड गर्दी पाहायला दिसते इकडे. आपण या संदर्भात काही नागरिकांकडून जाणून घेऊया नेमकं काय प्रकरण आहे. पेट्रोल कमी आहे, पेट्रोल कमी आहे की ह्या संदर्भात तुम्ही आलाय की पेट्रोल संपेल ह्या अनुषंगाने आलाय? पेट्रोल संपेल असं वाटतंय तुम्हाला? युद्धाच्या कागदामध्ये ह्या पेट्रोलवरती तुटवडा आल्यासारखं तुम्हाला काहीच वाटतंय का? असं वाटतंय की पेट्रोल संपणार, तरी मी आलो आहे. तर ह्या अगोदर अशी कुठली सिच्युएशन आली होती की ज्या वेळेला तुम्हाला पेट्रोलचा अभाव आला? आता असं येईल. नागरिकांच्या म्हणण्यानुसार पेट्रोल संपेल या भीतीने बहुतांश नागरिक आता पेट्रोल पंपावरती जमाव घेतात. या संदर्भात आपल्याकडे अजून एक नागरिक आहेत. तर काय वाटतंय, इराण युद्धाचा फटका पेट्रोल पंपावरती वाटतोय, त्यामुळे इथे नागरिकांची गर्दी वाटते का पेट्रोल पंपावर? होऊ शकतं, कारण कसं आहे, जी सरकारने परिस्थिती हाताळायला पाहिजे होती ती हाताळली नाही, म्हणून ही परिस्थिती झालेली आहे. पण ठाणे शहरात पुरेसा पेट्रोल पंप आहे, मान्य आहे, मान्य आहे. पण जी ठाणे लोकसंख्या आहे ठाण्यामध्ये, त्या हिशोब करता त्याप्रमाणे कमी पेट्रोल पंप आहे. जर आता पेट्रोल भरलं तर काही काळांतराने म्हणजे तो तुम्हाला वापरण्यात येईल. 10-15 दिवसच झाले, त्याच्या पुढे काय किती पेट्रोल पंप भरून किती भरणार? 10 लिटर 15 लिटर. ही परिस्थिती जी आहे याला सरकार पूर्णपणे जबाबदार आहे. तर सरकारने परिस्थिती नीट हाताळली असते ना, युद्धाची ही वेळ नसती आली. गॅसची असू दे, ही असू दे, कुठली असू दे, ही सरकारने नीट हाताळली नाही म्हणून परिस्थिती आहे. सामान्य नागरिकाला याच्यामध्ये सरकार पिळून काढतंय. त्याचा फटका कोणाला बसतोय? आमच्यासारख्या लोकांना, मंत्र्यांना, आमदारांना. कोणाला फटका बसतोय का? नगरसेवकांना फटका बसतोय का? कोण दिसतंय नगरसेवक इथे? दिसतात बाजूला नगरसेवक राहतात, कोण दिसतंय का? कोणी येणार नाही. सगळे एका चट्टेपट्टे आहेत. फक्त नागरिक मरतात किंवा सगळे उभे राहिले मरतायत. आणि त्यांना परिस्थिती घर चालवायचं, त्यांना काही फरक पडत नाही. सगळे नगरसेवक असले, आमदार असले, खासदार असले, त्यांच्या घरामध्ये सगळं परत व्यवस्थित चाललंय. सरकार जबाबदार आहे या गोष्टीला, बाकी कोणी नाही. जनतेला जबाबदार देण्यात काही मतलब नाही. पूर्णपणे सरकार केंद्राचं सरकार आणि महाराष्ट्र सरकार जबाबदार आहे, बाकी कोणी नाही. धन्यवाद सर, आपण दिल्या माहितीबद्दल. काही नागरिकांनी या संदर्भात संताप व्यक्त केलाय. आता नेमकं प्रशासन या पेट्रोल पुरवठ्या संदर्भात भीती नसताना देखील नागरिकांच्या मनात कशी भीती काढते हे बघण्याचं ठरेल. मी शुभम शिर्के, आपलं महानगर ठाणे.